नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझं रेडी होण्याचं कारण हे आहे, आज आपल्या घरी येत आहे आपली सगळ्यांची फेवरेट राधा म्हणजेच राजलक्ष्मी। ती पहिल्यांदाच तिच्या मामाच्या गावाला येणार आहे, त्यामुळे ग्रँड वेलकम तर बनत आहे ना, त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी असं तयारी करून छान तिच्यासाठी वेलकम प्लॅन केलेला आहे। आणि सोबतच आपली दिव्या पण येत आहे आणि मम्मीची इच्छा होती की राजलक्ष्मीचं आणि दिव्याचं खूप छान वेलकम करावं। दोघं पण लक्ष्मी आपल्या घरी येत आहेत, तर मग माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। राधा येणार आहे म्हणून ही सगळी तयारी आहे। आणि आता मम्मी एक सेकंड इकडे बघ ना, ती मम्मी काम करते, वाडा झाडते। राधा पुढून येणार आहे तरी पण मम्मी मागचा वाडा झाडते आणि मी माझ्याकडे पण काम आहे दाखवत। मी मला काम दिलेलं आहे की रांगोळी काढायची आहे वेलकमसाठी, तर आता मी सडा टाकते। या देवकर काकू जेव्हाही भेटतात तेव्हा तब्येतीबद्दल हालचालीबद्दल नेहमी विचारपूस करतात, खूप छान आहेत त्या पण। गाईज, तर हे आमच्या घराचे एक रिच्युअलच आहे। आमच्याकडे जेव्हा पण कोणी पाहुणे येतात ना, एकदम खास पाहुणे किंवा काही प्रोग्राम असतो, दिवाळी दसरा असं सण असतात ना, त्यावेळेस आम्ही असं सडा रांगोळ्या करतो। माझ्या मम्मीची एक मॅन्डेटरी रिच्युअलच आहे। दिदीचं जेव्हा लग्न जमलं होतं, खूप गरमी आहे, दिदीचं जेव्हा लग्न जमलं होतं तेव्हा पण आम्ही असंच केलं होतं, म्हणजे साखरपुड्याला बघण्याचा कार्यक्रमाला सुद्धा दिदीचं बघण्याचा कार्यक्रम होता, त्या दिवशी पण पाहुणे येणार होते, तर आम्ही सडा रांगोळ्या वेलकम सगळं एकदम असं सुंदर केलं होतं। तिलक झाला तर तिलकचं वेलकम पण असंच केलेलं होतं। आणि आता तर गोष्ट आहे राजलक्ष्मीची। वहिनी हाय कर लो। हाय, जय श्री कृष्ण भाभी। जय श्री कृष्ण। या भाभी पण खूप छान बोलक्या आहेत, जेव्हा पण दिसतात तेव्हा जय श्री कृष्ण करतात। हॅलो गाईज, बघा राधा आलेली आहे। थांबा थांबा, राजलक्ष्मी बा बा बा। आमची रांगोळी केली आहे पावसामुळे।
तुम्हाला आजचा हा व्लॉग खूप जास्त आवडलेला असेल. तर असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि मी तुमच्यासाठी खूप छान छान व्लॉग्स घेऊन येत राहणार आहे. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा की व्लॉग कसा होता. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या घरच्यांची खूप जास्त काळजी घेत राहा. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.